आज माझ्या बाळाला मी घेऊन चालले होते. माझं बालपण गेलंय त्या ठिकाणी, तर ते कुठे ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सकाळी पोळ्यांचा नाश्ता केल्यानंतर सारिका माऊने आणलेला ड्रेस घालून प्रथमेशला सुंदर असं रेडी केले. मी आणि माझं बाळ एकदा रेडी झालेलो होतो आणि माझी मम्मी घरची काम आवरून आमच्या सोबत अगदी रेडी झालेली होती बरं का. नंतर मग आम्ही जाणार होतो आज आमच्या मामाच्या घरी, जिथे की माझं अख्खं बालपण गेलेलं आहे आणि माझ्या खूप साऱ्या छोट्यापणीच्या मेमरीज इथे आहेत बरं का. आणि नंतर मी माझ्या मामाची नात आहे, तर ती तिच्या मम्मीला म्हणत होती प्रथमेशला घेऊ नको, त्याला खाली ठेव. किती निस्वार्थ प्रेम असताना आपल्या मम्मी पप्पांनी आपल्याशिवाय कोणालाच घेतलं पाहिजे नाही असं लहान बाळांना वाटत असतं. मग ती खूप रडत होती. त्याला म्हटलं जाऊ दे, आपण याला असं छान खाली टाकूया. प्रथमेश खालीही खूप छान खेळतो बरं का. मग माझं बाळ सगळ्यांसोबत आता छान खेळत होतं. नंतर मग तिच्या आजीला ती म्हणे की तू याला मांडीवर घे आणि मलाही मांडीवर घे. मग आजीने दोघांनाही मांडीवर घेतलं. नंतर म्हणे मलाही मांडीवर घे. मग प्रथमेश म्हणे मला काय कोणाच्या मांडीवर जायचं नाही, मी माझं खालीच खेळतो. मग त्याला नंतर परत असं खाली टाकलं. लक्की दादा सोबतही छान खेळला आणि स्नेहलने आमच्यासाठी कडक असा चाय ठेवलेला होता. मग आम्ही मस्त गप्पा मारत मारत सगळ्यांनी चाय घेतला आणि माझी आजी इकडे प्रथमेश सोबत एकदम छान खेळत होती. आणि प्रथमेश बी बघा ना किती हॅप्पी आहे. माझं बाळ कुठेही गेलं ना तर खूप हॅप्पी राहत आहे बरं, आणि सगळ्यांकडे जात आहे. अजिबात रडत नाही, किरकिर करत नाही, काहीच नाही. आणि वैभव दादाच्या अंगावर त्याने अशी शी केलेली होती. त्याला म्हणलं त्याला तू खूप आवडला. नंतर बाबाकडेही गेला होता. कविताईने मला छान चहा ठेवलेली होती. चहा वगैरे पिऊन प्रथमेश परत मग त्याच्या पणजी सोबत खेळण्यासाठी आला होता. आणि इकडे सासू यांचा स्वयंपाक चालू होता आणि माझी मम्मी त्यांना हेल्प करत होती. आणि माझ्या पप्पांनी ते ड्रॅगन फ्रूट आणलेले होते आणि ही बघा ना कशी खाती, पूर्ण तोंड लाल करून ठेवलेलं होतं. नंतर माझ्या मम्मीची तर बिर्याणी रेडी झालेली होती. स्नेहलनी छान अशी भाजी केलेली होती, भाकरी झालेल्या होत्या आणि मस्त बिर्याणी सोबत छान असं जेवण केलं. आणि ही त्यांची जुडी आहे कुत्री बर का. आणि नंतर मामी आम्हाला जाताना असे कुंकू लावले. तुमच्याकडेही अशी प्रथा आहे का, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मामीने माझ्यासाठी आणि माझ्या बाळासाठी सुंदर असा ड्रेस आणला होता. येताना आम्ही आमच्या आजीला घेऊन आलो, कारण की आता उद्या आम्ही आमच्या पप्पाच्या घरी जाणार आहोत.